निकेश कौशिक सर, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या वतीनं आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाया सतत सुरू आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट 4कडे तपासत असलेल्या नयानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 102/26 यामध्ये आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ 21 कोटी रुपयाचा MD ड्रग्सचा मुद्देमाल आणि रसायन जप्त करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्यामध्ये आरोपी नंबर 19 तस्लीम चुट्टन याला गुन्हे शाखा युनिट 4 यांनी अटक केली आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून हरदोई जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी 1 किलो 26 ग्रॅम MD सह MD बनवण्यासाठीचे सर्व लॅब इक्विपमेंट आणि जो MD बनवण्याचा सेटअप आहे तो उद्ध्वस्त करण्यामध्ये गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाला यश मिळालेलं आहे. आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये आपण 20 आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळजवळ 23 कोटी रुपयाचा ड्रग्ज आणि रसायन असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. सर, आरोपीची पार्श्वभूमी काय, बॅकग्राऊंड काय त्याचं? आरोपी मीडियम शिक्षित आहे, असं जास्त काही हे नाही आणि त्याच्याविषयी आणखी तपास आपला सुरू आहे. त्याच्या अगोदर त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे? सध्या तरी आपल्याला आपण चेक केलं तर रेकॉर्ड आपल्याला भेटलेलं नाही. आपण आणखी लोकल पोलीस स्टेशनकडून वगैरे मागणार. सर, एकूण किती आरोपी? पूर्वी काही गुन्ह्याशी संबंधित आहे की जे तुम्ही कारवाई केलेली आहे? पूर्वी आपल्याकडे मी मग सांगितलं त्याप्रमाणे नयानगर पोलीस स्टेशनचा जो गुन्हा तपासामध्ये आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपण जे पूर्वी रेकॉर्डवरती निष्पन्न झालेले सर्व डॉट्स आपण जुळवत गेलो आणि तिथूनही आपल्याला 4 लोकेशन मिळालेले आहेत आणि त्यापैकीचं एक 4-चौथं लोकेशन आहे UP हरदोई जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी आपल्या पथकाने रेड केलं. सर, तुम्हाला ह्या ड्रग्स माफियांना जो कच्चा माल मिळतो तो कच्चा माल पुरवण्या म्हणजे त्या गँगवर तुम्ही काही कारवाई केली किंवा अथवा त्याचा काही शोध चालू आहे का की जिथून त्यांना हा सगळा माल प्राप्त होत असतो? हे आतापर्यंत आपल्या तपासामध्ये असं दिसून आलेलं आहे की हे ड्रग्ज निर्मितीसाठी जे रसायन लागतात त्यातले बरेचसेच रसायन ओपन मार्केटमध्ये मिळतात, त्याच्यावरती असं काही हे नाही. परंतु जे ठराविक कंट्रोल केमिकल आहेत ते पुरवठा करण्याच्या विषयी ठराविक कंडिशन आहेत, त्याचं व्हायोलेशन करून हा जर कोणी पुरवठा करत असेल तर त्याच्यावर आपण निश्चित कारवाई करणार. सर, हिंदी ठीक आहे. अच्छा. सर,